नमस्कार, मी श्यामराव मोकाचे. महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐकाने लगेच शेअर करा. काळी पिवळी रिक्षा आणि टॅक्सी यांना मीटर दिलेले आहेत. मीटरनंच व्यवसाय करायचा असतो. ओला कोला तुम्ही करत बसतायचा, त्याच्या वाटणीचं मीटरनंच व्यवसाय कराना. कुणी तुम्हाला अडवलं आहे? प्रवासी पैसे देतात. मीटरनं व्यवसायच करायचा असतो, त्यासाठीची मीटर आहे. जर तुम्ही ओला कोलाला गाडी जोडली तर त्याचं भाडं प्रवाशाला हे डॅशबोर्डला दिसतं. त्याच्यामुळं तुम्ही त्याला म्हणूच शकत नाही की मला मीटरनं तुम्ही भाडं द्या. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. प्रवासी तक्रार बी करू शकतात, हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला मीटर कशाला दिलेत? मीटरनं व्यवसाय करायसाठी दिलेले आहेत. ओला कोला हा एक कमिशन एजंट आहे. चुकी तुमची आहे ओला कोलाला गाडी जोडली असा. आणि पर्यटक परवाना आणि रिक्षा टॅक्सी हे परवाने वेगवेगळे आहेत. पर्यटक परवान्याच्या बेकायदेशीरपणे गाड्या चालतात, त्यांना कुठली मीटर नाही, स्थानिक धंदा करता येत नाही. आणि रिक्षावाल्यांना मात्र त्याच्यात घसडलं जातं आहे आणि रिक्षावाला नको ते ऐकतो या. हे मात्र रिक्षा टॅक्सी चालकांनी लक्षात ठेवायचं. मोटर कॅब हे रिक्षा टॅक्सी मोटर कॅबमध्ये व्याख्येतच येतात रिक्षासुद्धा. असं काय नाही. पर्यटक परवान्याला स्थानिक धंदाच करता येत नाही. खरं वास्तविक पर्यटक परवान्याच्या गाड्या बंद झाल्या पाहिजेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजेत. ह्याच गाड्या मुळात बेकायदेशीरपणे चालतात. काही मंडळी तर अशी आहेत, ह्या गाड्या अधिकृत करण्यासाठी चाललेले आहेत. मी मराठी लोकांना एवढंच सांगणार आहे, पर्यटक परवान्याची गाडी घेण्यापेक्षा तुम्ही काळी पिवळी मीटरची टॅक्सी घ्या. पुण्यात तर 10-20 हजार टॅक्सीची परमिट निघून जात. तुम्ही टॅक्सीनं 4 सीटचं परमिट मिळतं, 6 सीटचं मिळतं, AC कूल कॅबचं परमिट मिळतं. पुण्यात टॅक्सींची संख्या वाढली पाहिजे, नागपूरला वाढली पाहिजे. हे मात्र कुणी विसरू नका. ह्याच्यासाठी मीटर असतं. उगाच नुसता गोमगाला करून गुमराह करून खाली असं नाही चालत. आहे कायदा हा वेगळा असतो. पर्यटक परवान्याच्या गाडीनं स्थानिक व्यवसाय करायची परवानगीच नाही. ते ऑल इंडिया परमिट असतात. ह्याच गाड्या बेकायदेशीर आहेत. आणि रिक्षा टॅक्सीवाल्यांनी खरं वास्तविक ओला कोलाची डिस्कनेक्शन करावी आणि मीटरनं व्यवसाय करायचा. प्रवासी शासन भाडं ठरवून देतं आणि प्रवाशांनी ते मीटरमध्ये दिसेल तेवढंच भाडं द्यायचं असतं. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही ओला कोला करण्यापेक्षा मीटरनं व्यवसाय करा. तुमच्या व्यवसायाला बरकती येईल. प्रवासी पुन्हा तुमच्याजवळ येतील. पण डॅशबोर्डवरती भाडं दिसलं असताना तुम्ही पॅसेंजरला सांगू शकत नाही मला मीटरनं पैसे दे म्हणून. मीटर ही तुमच्यासाठी दिलेले असतात. मीटरनंच व्यवसाय करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.